आपला जिल्हा माजी पालकमंत्री राजेश टोपे यांचा बालेकिल्ला अंबड नगर परिषद निवडणुकीत प्रभाग 4 चे उमेदवार अफरोज पठाण। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष प्रत्येक निवडणुकीत विकासाचे मुद्दे घेऊनच सामोरे जात असतो। अफरोज पठाण अंबड नगर परिषदेची निवडणूक आता शेवटच्या टप्प्यावर येऊन ठेपली आहे। प्रत्येक राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी आता कंबर कसली असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष प्रत्येक निवडणुकीत विकासाचे मुद्दे घेऊनच सामोरे जात असतो। जालना म्हणजे माजी पालकमंत्री राजेश टोपे यांचा बालेकिल्ला असं म्हणत राजेश टोपेंच्या विकास कामांचा उल्लेख करून येणाऱ्या 3 तारखेला अंबड नगर परिषदेवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा झेंडा फडकेल अशी अपेक्षा अफरोज पठाण यांनी व्यक्त केली असून प्रभाग 4 मध्ये सुद्धा जनता माझ्या बाजूने कौल देतील असं म्हणत अंबड नगर परिषद निवडणुकीत प्रभाग 4 चे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अफरोज पठाण यांनी व्यक्त केलाय। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट हा प्रत्येक निवडणुकीला विकासाच्या मुद्द्यांच्या आधारावरच सामोरे जात असतो। आपला जो जिल्हा आहे जालना जिल्हा हा पालकमंत्री माजी आदरणीय राजेश भाई टोपे साहेब यांचा हा जिल्हा आहे आणि अंबड तालुक्यात अनेक विकासाची जी कामं झालेली आहे आपण पाहू शकता। अंबड शहरामध्ये पॉलिटेक्निक कॉलेज असो, त्याचबरोबर आता प्रशासकीय संकुल खूप मोठं संकुल तयार होत आहे। ज्या प्रकारे कलेक्टर ऑफिस जो आहे एका छताखाली अनेक शासकीय ऑफिस असतात तशा प्रकारचं संकुल भैया साहेबांनी या ठिकाणी उभारलेलं आहे। शहरात नाट्य मंदिर उभारलं, मोठी अंबडचा जो बाजारपेठ आहे त्या ठिकाणी इमारती केल्या आणि येणाऱ्या काळात देखील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अजेंडा हा अंबड शहराच्या विकासात भर घालणारा अजेंडा आहे। शहरात आदरणीय भैया साहेबांनी 100 बेडेड हॉस्पिटल आणलं, ज्याच्या माध्यमातून 2-3 तालुक्यातील लोकांना आता जालन्याला जाण्याची गरज पडणार नाही। 100 डॉक्टर आपल्या शहरात निवासी राहतील आणि मोठ्यातल्या मोठ्या आजारांवर या ठिकाणी उपचार होईल। त्याचबरोबर प्रभागनिहाय सत्ता आमची आल्यानंतर 100% खात्रीच आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि महाविकास आघाडी सत्ता ही येणाऱ्या 3 तारखेला येणारच आहेत। आम्ही अंबड शहरातील 11ही प्रभागामध्ये प्रभागनिहाय दवाखाने सुरू करणार, कारण जोपर्यंत शिक्षण, आरोग्य आणि शहरात मुबलक पाणी पुरवठा होत नाही तोपर्यंत शहराचा खऱ्या अर्थाने विकास होत नाही अशी माझी धारणा आहे। आणि त्यामुळे आदरणीय टोपे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही शहराच्या सर्वांगीण विकासासाठी उत्तम आरोग्यासाठीच्या सुविधा देणार, एकदम दर्जेदार रस्ते करणार, त्याच प्रकारे शहरामध्ये प्रभागनिहाय जलकुंभ उभारणार, जेणेकरून जास्तीत जास्त प्रमाणात आज आपण पाहतो की आज 18 दिवस झाले, माझं समोरच माझं घर आहे, 18 दिवस झाले अजून देखील शहरात नळाला पाणी आलेलं नाही। 18, 20 दिवस शहरात पाणी येत नाही। आणि नगरपालिकेचं जो धोरण आहे की पूर्ण वर्षभरात हे आम्हाला खूप झालं तर 24 किंवा 36 दिवस पाणी देतात आणि पूर्ण वर्षभराची पाणीपट्टी आमच्याकडून वसुली करतात। त्यामुळे देखील शहरातील सर्व नागरिक हवालदिल झालेले आहे आणि शहर आता भाजपमुक्त करण्याचं शहरातील सर्व नागरिकांनी एक खूनगाठ बांधून घेतलेली आहे की शहर हा भाजपमुक्त करायचा आहे, कारण ते बाहेरून येऊन फक्त शहराला ओरबाळण्याचं काम करतायत। त्यांच्याकडे कोणताही विकासाचा अजेंडा नाही। राष्ट्रवादी काँग्रेसकडे विकासाचा अजेंडा आहे आणि या अजेंड्याच्या आधारावरच आम्ही मायबाप मतदारांकडे जाणार आहेत आणि आम्हाला 100% खात्री आहे की महाविकास आघाडीला जिंकून देण्यासाठी ते भरभरून आम्हाला मतदान करतील आणि येणाऱ्या 3 तारखेला विजय हा आमचा निश्चित आहे।